ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आता काय आहे, नवरात्र. आता महिषासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्यांनी तप केलं देवाकडं. हजारो वर्ष तप केलं आणि त्यांनी काय मागितलं, मला मरण नको आहे. आता देवाने सांगितलं मरण ही देवादिकांना सुद्धा आहे, मरण तर या घ्यावाच लागेल म्हण, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. मग म्हण काय करायचं, म्हण मला माणसाच्या हातून नको, जनावरांच्या हातून नको. मग मग म्हण तुला स्त्रीच्या हातून मरण होईल. मग हसायला लागला. आता मी एवढा बलाढ्य माणूस आणि स्त्री मला काय करणार आहे, तथास्तु म्हटले. आणि मग देवीनं काय केलं, दुर्गेचं रूप घेतलं आणि महिषासूर मारला. बघा, स्त्री ज्या वेळेला घरात स्वयंपाक करती त्यावेळेला कोण असती, अन्नपूर्णा. ज्या वेळेला मुलांना शिकवती त्यावेळेला काय होती, सरस्वती. आणि ज्या वेळेला आपल्यावर जर संकट आले त्यावेळेला पाठीशी उभी राहती ती दुर्गा. म्हणून स्त्री सन्मान करा, स्त्रीचा आदर ठेवा. म्हणून स्त्रीचा आदर करण्याकरता ही नवरात्र उपासना केली जाते, शक्ती उपासना. बघा, माणसाला कंगाल बनवणं किंवा श्रीमंत करणं किंवा माणसात बसवणं किंवा उठवणं हे कोणाच्या हातात आहे, स्त्रीच्या हातात आहे. म्हणून शक्ती उपासना करण्याकरता आपल्या पूर्वजांनी ही शक्ती उपासना दिलेली. शिवशक्ती, शंकर पार्वती, विठ्ठल रखुमाई, राम सीता, म्हणजे प्रत्येक ठिकाणी शक्ती ही उभी. म्हणून नवरात्र उपासना ही शक्ती उपासना सांगण्याचा हा पूर्वजांनी घालून दिला रूढी परंपरा आहे. आणि या नवरात्रामध्ये काय करतात, शक्ती उपासना करतात आणि उपवास, ब्रह्मचर्याचं पालन आणि मन स्थिर करणं हे कामं केले जातात. म्हणून शक्ती उपासना करा. जय दुर्गा माते.